नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करत आहे। मी इलय आता वारगावात। वारगाव हे गाव तसं आमच्यापासून एक 30-35 किलोमीटर लांब आहे, पण वारगावात हा माझी मावशी आणि मावशीच्या घरी इथं होते। तर थैसन आता निघालो, तर जाता जाता आम्ही म्हणजे सकाळीच इल्लो, पण लय त्रास दिला गाडीनं आमच्या। एकदा ब्रेकडाऊन झाली, पहिलं तर डिझेलच नव्हतं म्हणजे फ्यूल नव्हतं, तर नंतर मग ब्रेकडाऊन झाली तर ते काम दुपारी झालं, साधारणतः 4 वाजले। आणि त्या झाल्यानंतर मग पुन्हा एकदा त्रास दिला, तर मग रेडिएटरचं पाणी चेंज केलं आणि ते करून मग फायनली आम्ही पुढच्या प्रवासात लागलो। तर मावशीच्या घराच्या बाजूक एक व्हाळा, त्या व्हाळाच्या बाजूक बोलतोय काहीतरी घाल त्याच्यावर। मग तो आता हैसरना रिटर्न जाऊची तयारी, गाडी चालू झाली। शेती मस्त दिसता पळव जा। कोकणात सगळीकडे तुमका असाच दिसतला। आता तकडे भात शेती, पावसान थोडेसे आत्ता मेहरबानी केल्यान, हीच मेहरबानी आधी केली नसतं तर एवढ्यात सगळे मोकळे झाले असते भाता कापून। असू दे, देर आहे दुरुस्त आहे असा जा म्हणतात। हा बरोबर आहे। बाजूक जी डोंगरांची रांग वगैरे आहे ना, हे गाव खरोखर मस्त दिसतं। आमका हा योग भेटत नाही। आज अनायासे येईल तर मग बाकीच्या गोष्टी थोड्याशा शेअर करेनच। आता आपल्या कामाकडे पण थोडा वळूया। झाला असा की बाकीच्या एंट्रन्स जे तुमका मी सांगितलंय त्या एंट्रन्समध्ये आता एक एंट्रन्स अशी आहे जी आपल्या खरोखरच जवळची आहे। आणि इवन जर का ह्योच व्हिडिओ अनिकेत रासमने बघितला तर त्याला खूप आवडत, कारण ही शेतीच्या बाबतीत ना ॲग्रिकल्चर म्हणून जी आहे ना, तर ॲग्रिकल्चर फील्डमधली ही एंट्रन्स एक्झाम आहे। आणि याच्यात असा की एकतर रिसर्च ह्यो भाग हाच, कारण ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च खूप चालतात। आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शनचा तो आहे म्हणजे रिसर्च सायंटिस्टसारखंच होता, पण रिसर्च आणि इंजिनिअरिंग टाईप तो पण तसंच आहे। कारण ते जसे ट्रॅक्टर्स किंवा काही अत्याधुनिक साधनं जशी बनवतात ना, त्यासाठी जे इंजिनिअर्स वगैरे लागतात ते आहेत। त्याच्या व्यतिरिक्त नर्सरी जो पार्ट आहे ना सगळ्यात मेन आहे। आपण बोलतो ना कलम वगैरे करतात सगळा तो पार्ट, त्याला हॉर्टिकल्चर सिरुकल्चर असा देखील म्हणतात। ही सायंटिफिक लँग्वेज त्याची जी आहे ती, तर त्याच्यात पण सेम तसंच की तुम्ही जर ते कराल तर मग बाकीच्या गोष्टी मिळतीलच। मी याची लिंक तुमका दितलंय, लिंक दिलंय का तुमका, लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही एक क्लिकवरती डायरेक्ट त्या साईटवरती जाशाल। साईटवरती गेलास का तुमका बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतले, म्हणजेच त्याचे ब्रॉशर्स, त्याची माहिती। बरं ह्या सगळ्या एंट्रन्स ज्या आहेत ना, त्या एंट्रन्स होतात त्या मेच्या आसपास होतात, पण त्यांच्या ज्या डेट चालू होतात ना, म्हणजे त्यांना जे ॲडमिशन घेऊची जी तारीख फॉर्म निघतात ते फॉर्म निघतात साधारणतः डिसेंबरपासून मार्च एप्रिलपर्यंत असतात। आणि हे फॉर्म जेव्हा तुम्ही भरताच तेव्हा नंतर मग तुमका बाकी हॉल तिकीटची वगैरे डेट मिळतात, हॉल तिकीट डाउनलोड करून घेवा। हे सगळ्याच एंट्रन्ससाठी आहे, एकाचसाठी नाही आहे। आणि जेव्हा हॉल तिकीट डाउनलोड करून घेताच तुम्ही तेव्हा मग तुमका त्याचे एक्झामचं शेड्यूल मिळत, किती तारखेक कधी होणार आहे ते एक्झाम। आणि नंतर मग त्याचे रिझल्ट जे लागते ते जूनच्या आसपास वगैरे रिझल्ट लागतात। आणि त्याच्यानंतर इमिजिएट मग जसं कॉलेज युनिव्हर्सिटी वगैरे चालू होतात तसं तुमचं अभ्यास चालू होता तुमच्या डिग्रीचं। तर ह्या हाच, तर याच्या व्यतिरिक्त असंच आहे की आता बरेच नवीन गोष्टी आल्यात आणि त्याच्यामध्ये शेती तंत्रज्ञ जे आहे ना तो खूपच प्रगत आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही कोणाक म्हणजे हय राहूनच शेतीमध्ये एवढं काही करूचं असत तर मग फार बेटर आहे। आणि ह्यो ऑप्शन एवढं मस्त आहे की जर का कोणी केल्यान तर कोकणातल्या शेतीसाठी जो लागणार आहे ना बॅकअप, तो खूप चांगलं मिळत। कारण कोकणात एवढं काय अत्याधुनिक तंत्रज्ञान वगैरे नाही, पण सोलापूर कोल्हापूर ठिकाणी वगैरे जर बघितलं तर मग खूपच अत्याधुनिक साधनं वगैरे त्याचे वापरले जातात। तर याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असं तर मी तुमका सांगतलेच। अंतवर ब्रेक घेऊया। बाबू काय आस बाबू अरे दरवाजा
तर मित्रांनो पोचलो आता घरी. येऊक लय उशीर झालो. येऊ आमचं बाबू घरी वाट बघत होता ना. भाऊ काय करता? हात दाखव. हा पट्टी सोडून मोकळं झालो. उचापती कर एक नंबर तू. हा बाबून हात कापून घेतला नव्हता ना, आज पट्टी करून आणली होती सकाळी आणि तेवढा हे करून पण मोकळं झालं. आता हे तर माझंच घर आणि हे काय नाईट मोडला चांगलं वाटतं. तर आता घरी पोचलो, थोडंसं फ्रेश होतो आणि मग पुन्हा भेटूया पुढच्या एंट्रन्स सोबत. तोवर मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडली तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत, नवीन एंट्रन्स सोबत. तोवर आता अच्छा तुका दाखवू. आमचं छोटं युट्यूबर हा यो पण होतो लो. हाय कर बाबू. हा बाबू पण हाय करता. याचं नाव समित्रा. तर आता बाबू बघा. तर पुन्हा भेटूयाच नवीन व्हिडिओ सोबत आणि सबस्क्राईब करू. पुन्हा सांगते सबस्क्राईब करू विसरू नका. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं की सबस्क्राईब करू विसरू नका किंवा, पण आता ह्या व्हिडिओपासून सांगू सुरुवात करतले कारण बरेच व्हिडिओ झालेत. आता व्हिडिओज पडतील तसे. मग तुमका जर व्हिडिओ आवडले तर लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तर आत्तापुरती एवढंच. बाय.